गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही उठलोय. आता आमचा तिसरा दिवस आहे ऋषिकेशमध्ये आणि आता आम्ही चाललोय राफ्टिंग करण्यासाठी. कारण की आज आम्हाला चेकआउट करायचं आहे. आय थिंक आज आम्हाला चेकआउट करायचं आहे. तर आम्ही राफ्टिंग करणार, तिकडे येऊन मग चेकआउट करणार आणि गाडी घेऊन मग आम्ही जाणार देवप्रयागला. तर आम्ही रेडी झालो आहे आणि आम्ही निघतोय राफ्टिंग करण्यासाठी. तर आम्ही जिकडे राफ्टिंग करायचं तिकडे प्लेसवर पोहोचलो आहे आणि हे आमच्यासोबत दोघं दिल्लीची पोरं आहेत, जे ते पण दोघं जण आहेत आणि आम्ही पण दोघं. आणि त्यांचं पण फर्स्ट टाईम आहे आणि आमचं पण फर्स्ट टाईम आहे. आमच्यासोबतच राफ्टिंग करणार आहेत. सो आता आम्ही जातो आणि इकडे आता फॉर्मवर सिग्नेचर घेतला होता. तुम्हाला दिसत असेल तिकडे बघा मागे फॉर्मवर सिग्नेचर करायला लावलं की काही झालं तर तुमच्यावरच आहे, आमचं काय नाही. म्हणजे तुम्ही वेंचो पैसे पण भरा आणि जीवाच्या पण खेळा असं. पण ठीक आहे, एक्सपिरियन्स करायचं म्हणून आपण चाललो आहे. तो आता फॉर्मवर सिग्नेचर वगैरे करतो. आता ही आपली बोट आहे, ही आपली बोट आहे जी आता काढत आहेत. या बोटीमध्ये आपल्याला जायचं आहे. आम्ही हे चौघं ते दोघं दिल्लीचे, आम्ही दोघं मुंबईचे. आमचा चौघांचं पण फर्स्ट टाईम आहे राफ्टिंगमध्ये आणि ते पण नर्वस आहेत, आम्ही पण नर्वस आहेत. मी रेडी आहेत राफ्टिंगसाठी. आर्मर बांधून दिलेला, फुल आर्मर. आणि आता आम्ही त्याला ना विचारत होतो की भाई कोण गेले का आतापर्यंत. तो बोलतो भाई जिसका टाइम है उसको तो जाना ही है, फिर तुम क्या ही कर लोगे. भाई तू बेंचो घाबरत आहे ते लोक आम्हाला. एक तर पैसे पण भरा एवढे आणि जीवाशी धोका पण. बट यार एक्सपिरियन्स तर करायचं आहे भाई, मजा पण येते आहे खूप. सो ठीक आहे. आता हेल्मेट घातलंय, फुल आम्ही फुल रेडी झालो. आता मैदान उतरायचं वारी आहे. मैदान बघा तुम्हाला दिसतं. Yes, stop. Okay, look back everyone. Loud 3 times. Ganga Maiya ki जय. गंगा मैया की जय. गंगा मैया की जय. ठीक है, सामने रैपिड है. अच्छा रैपिड है, इसको बोलते हैं रोलर कोस्टर. नेम ऑफ रैपिड रोलर कोस्टर. ओके, लॉक ऑफ 4 टक टक टिक टक टक टक. Now team forward. Come on, fast चलाओ थोड़ा team. Stop. Stop, my team, stop. Good. Now forward. Together. Chalo team, forward. Cool, yaar. Good. Forward. My team forward. Good. Okay, now stop. Relax. सामने देखो. सामने देखो. Now back pedal. My team back pedal. Yeah, back down. Back gear लगाओ. Okay, stop. Relax. ठीक है, इधर सुनो, मैं कुछ लगाओ. Okay. ओजी. Yeah, good. करो ये कुछ. Okay, stop. Chalo, forward. Hip, hooray. Okay, stop. ठंडे हो गए ना पानी में जा जाके यार, इसलिए
भाई आत्ताच आमची रिव्हर राफ्टिंग पूर्ण झाली. 1-1.5 तास आम्ही पूर्ण हालत खराब झाली, एकदम थकायला होते. बट जो एक्सपिरियन्स आहे अनबिलिव्हेबल. खूप मजा येते खूप. तुम्ही पण या ऋषिकेशला भाई, मजा या, रिव्हर राफ्टिंग करा. ओके. आमचा गाईड पण एक नंबर होता आणि त्याने आम्ही इकडनं व्हिडिओ शूट वगैरे सगळं केलं. तिकडनं जेव्हा गाईडकडनं आम्हाला भेटते त्यासुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. रोहित भाई कसं वाटलं? मस्त. आमचं गाईडनी ते खतरनाक लोक जेवढे लोकांना जास्त कोणाला उतरून वगैरे दिलं ना, आम्हाला उतरून वगैरे दिलं, बोटीत उभं राहून दिलं. तर काहीच आता आपण राफ्टिंग करून आलो आहे आणि आता आपण जातो आहे देवप्रयागला. ॲक्च्युली देवप्रयाग हे आम्हाला कालच जायचं होतं, पण आम्हाला माहीत नव्हतं की ते इकडेच जवळपासच आहे. सो आम्हाला माझ्या एका मित्राने फोन केला आणि सांगितलं की अरे ते इकडेच जवळपास आहे. सो आम्ही ते बघितलं काल रात्री आणि आज अचानक राफ्टिंगनंतर प्लॅन केला की आता आपण तिकडे जाऊया. सो आम्ही दोघं जातो आणि प्लस ते दिल्लीचे जे दोघं आपल्याला भेटलेले, ज्यांनी सकाळी आपल्याला राफ्टिंगला जॉईन केलं, ते दोघं पण आमच्यासोबत येतात, कारण की ते दोघं पण नवीनच आहेत आणि त्यांना पण मजाच करायचं. सो आता आम्ही निघतो आहे. परत स्कूटी आज पण आम्ही रेंट केली आणि आम्ही निघतो आहे. आता आम्ही ते मध्ये रस्त्यात पोचलो आहे. आपला रोहित भाई आहे आपल्यासोबत, अजून दोघं दिल्लीवाले भाई आहेत. आणि इकडे आय थिंक सो हे झालं, लँडस्लाईड झालं आहेत, म्हणजे डोंगर कोसळले म्हणून रस्ता थांबवून ठेवला आहे. आणि फक्त आता अर्ध्या तासावर आहे देवप्रयाग आणि आम्ही इकडे अटकलो. आता काय करायचं काय समजत नाही, पण ठीक आहे. फक्त अर्ध्या तासावर आणि लँडस्लाईडमुळे आम्ही थांबलो. आता काय करू शकतो काय आयडिया नाही. पण आपल्यासोबत खूप सारे बायकर्स आहेत, सगळे थांबले. ह्याच्यावर आय थिंक सो ह्याच्यावर जे ट्रक आहे याचा ॲक्सिडेंट झालं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि त्यामुळे काहीतरी इश्यू झाला आहे. लँडस्लाईडमध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला असेल. तुम्हाला मी दाखवतो उतरून नजारा. इकडनं बघा वरून किती भारी दिसतंय सगळं. इकडनं प्रॉपर तुम्हाला दिसतंय. एवढं चढून आलं आहे. वाव. आता आम्ही इकडे जे कामगार आहेत त्यांना विचारलं की किती टाईम लागेल हे ओपन होण्यासाठी वगैरे सगळं. तर ते आम्हाला बोलले की अजून तरी 20 ते 30 मिनटं ते 30 मिनटं म्हणजे अर्धा तास लागेल अजून हे सगळं क्लिअर होण्यासाठी. तोपर्यंत तुम्हाला क्लिअर दिसेल. बघा हेच आहे ते 2 नदीचं संगम. इकडनं ही गंगा नदी येते. मला खरंच या नदीचं नाव नाही माहिती, नाही तर मी बोलू शकलो. आणि आम्ही प्रिपेअर पण होतो, आम्ही इकडे येणार आहेत नाही येणार आहेत. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. आणि हे नजरेने समोर नजरेने बघायला इतकं छान वाटते, इतकं छान मी काय सांगू तुम्हाला. इकडे गर्दी पण नाही, कारण की जास्त कोण लोक इकडे येत नाही, कारण की खूप ट्रॅव्हल करावं लागतं. आम्ही पण खूप ट्रॅव्हल करून आलो. हे बघा तर ते आम्ही खाली आलो आहे. हे बघा जवळ झालं आहे दिसे म्हणजे पाणी खूपच थंड आहे. पाय पण ठेवायला होत नाही. बर्फाचं इकडनं एकदम फास्ट येतं पाणी, एकदम निळशार पाणी येते. आणि एकदम इकडं शांत पाणी आहे, एकदम समतल पाणी येते एकदम इकडनं. आणि हे पाणी गरम आहे आणि हे पाणी आहे थंड, खूपच थंड आहे.
पाय ठेवायला होत नाही आणि भारी वाटते जेव्हा समोर तुम्ही इथे बघायला इकडनं तेव्हा आता इकडं दिसलं तुम्हाला वरतून दाखवतो. आताच आम्ही हॉटेलवर आलो कारण की आम्ही काय आमच्या इकडे स्टे गेलेलो. आम्ही 50 किलोमीटर जाऊन 100 किलोमीटर प्रवास करून आलो स्कूटीवरून आलो. आता आम्ही इकडनं आमच्या बॅग्स वगैरे घेऊ आणि हरिद्वारला निघू. आणि हरिद्वारला सकाळी आमची 6ची ट्रेन आहे जी दिल्लीला 12पर्यंत चढेल. त्याच्यानंतर मग आम्ही आय थिंक सो आग्र्याला जाणार. आग्र्यानंतर मग आग्रा वगैरे बघून मग आम्ही प्लॅन करू की आम्ही रिटर्न होऊ घरी. जर काय वेगळा प्लॅन झाला तर आम्ही वेगळा प्लॅन करू. आता आम्ही ऋषिकेश बस स्टँडवरनं बसलो बसमध्ये आणि आता इथून चाललं हरिद्वारला. मागे बसला आहे तर कंटाळलो कारण की सकाळी राफ्टिंग केली आणि नंतर मग हे 50 किलोमीटर गाडी चालून आला जरा दमलो आहे. तर बघतो तिकडे आम्ही जर लेट झाला आम्हाला भरपूर तर आरती पण नाही भेटली काय नाही. आता बघतो इकडे आम्ही काय कसं राहायची सोय कारण की आम्हाला सकाळी परत जायचं आहे. 5 ते 6 वाजता ट्रेन आहे आमची. तर आम्हाला मग तिकडे काय राहायची सोय किंवा मग आम्हाला स्टेशनला बघायला लागेल किंवा रूम वगैरे काय कारण की सकाळी निघायचं आहे. आता ती दर्शन तर होणार नाही आम्हाला रात्री बंद झालं असेल सर्व. तर बघू कसं जायचं मग दाखवतो. सो आता आम्ही आहेत हरिद्वार स्टेशनला. आमची रात्रीची ट्रेन आहे दिल्लीची. आम्ही इकडं दिल्लीला चाललो आहे. दिल्लीवरनं मथुरावरनं आग्रा. बट आता कसं रात्रीची ट्रेन आणि आम्ही 11 वाजता स्टेशनला आलो आहे. सो आम्ही आमचे जेवढे पॅकेजेस बॅग आहेत त्या ठेवल्या जातात लॉकर रूममध्ये आणि आम्ही असेच निघालो एक्सप्लोर करायला हरिद्वार. इकडे आजूबाजूला फिरून बघू रात्रीचं काय असते कसं असते. आणि तेच जर काय असं अचानक काहीतरी वेगळं वाटलं तर आम्ही तुम्हाला दाखवू. अदरवाईज आपण डायरेक्ट भेटूया आता दिल्लीला. चालतं आम्हाला इकडे दिसले व्हेज बिर्याणी दुकान दिसले दाखवतो. आणि इकडे स्वस्त किती आहे बघा. इकडे 30 रुपयाला हाफ बिर्याणी आणि 50 रुपयाला फुल आहे. तर बघू लावतो इकडे मस्त याची खाऊन टेस्ट करायसाठी फक्त घेतो आहे. फक्त लागली नाही याची टेस्ट करायला घेतो फक्त. अजून आम्ही फिरतोय चालतोय बा हरिद्वार स्टेशन एंट्री ही अजून चालतो आम्ही. अजून काय काय बघतो खायला काय भेटते का. जाम आहे भारी भारी आयटम आहे तिकडे आणि स्वस्तच आहे मेन म्हणजे. ते 50 रुपये प्लेट दाल चावल वगैरे सर्व इकडे. मेन कार्यक्रम आता सुरू झाला आहे. आता आपली आवडती गोष्ट भेटली आहे आणि सुरुवात होतं बनवलं मस्त ताजं चाय बनवून येत आहे. थंडी वाजते पाऊस पडला होता इकडे. पाऊस पडला आहे आणि चालू चाय पियाला आलं चाय पियाला चाय पिया बरोबर. भजी पण घेतले खायला. एका समजला सुट्टा मला समजला नाही. हाफ फ्राय केलं आली होती आणि परत फुल फ्राय मस्त तडका दिला याला परत. चाय घेतलं कुलरमध्ये. भजी येतात आता भजी काय पण काढा बघा भजी येते भजी खाऊन बघतो. भजी आहे बटाट्याची आहे का. बटाट्याची भजी आहे. बटाट्याची भजी वाटते काय माहिती काय कशी बनवलं आहे. ते फक्त ते काय केलं माहिती आहे का मी तुम्हाला सांगतो. मी हॉटेल चालवलं तर याने काय केले चण्याचं पीठ वगैरे सगळं पीठ केले त्याच्यात बटाटे कापून फक्त असं टाकलं आणि ते मिल वगैरे केलं मीठ वगैरे टाकून आणि ते फक्त फ्राय करते. बाकी काही वेगळं कशी आहे टेस्ट मस्त आहे एकदम भारी एकदम भारी टेस्ट. फक्त बॉईल केलेले बटाटे लागतात. तर काय खायला तर लागेल भूक लागली. तर आम्ही अक्षरशः जातो रेल्वे स्टेशनवर. आता आपण हरिद्वारवरून ट्रेन पकडलं आहे. ॲक्च्युली ट्रेन लेट झाली आमची. सो आम्ही तिकडेच वेटिंग रूममध्ये एक
तासभरासाठी पैसे देऊन तर आम्ही 2-3 तासासाठी ते घेतलं. जे केबिन असते AC केबिन वगैरे तिकडे झोपलो आम्ही. 2-2 तासासाठी आम्ही घेतलेलं आराम वगैरे केला आणि आता ट्रेन आले सो आम्ही ट्रेनमध्ये आता बसलो आणि आता आम्ही चाललो आहे दिल्लीला. दिल्लीवरनं पण आम्ही दिल्ली जास्त फिरणार नाही, तिकडनं आम्ही डायरेक्ट मथुराला जाणार आहे कारण की मथुरा आम्हाला बघायचं आहे. आणि ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की आग्र्याला जाणार, बट आज फ्रायडे आहे तर आम्हाला कुठून तरी समजलं की आग्र्याला फ्रायडेला ताजमहल हॉटेल ताजमहल वगैरे बंद असते, ते चालू नसते. सो आम्ही आता मथुरेला जाणार आहे. मथुरेला मग तिकडे फिरून वगैरे नंतर मग आम्ही 12 तारखेला मॉर्निंगला आग्र्याला जाणार.